नमस्कार, मी गणेश जगताप. महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे. आनंदी रहा, स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. आज आपल्यासोबत मांडकी गावातील एक प्रगत आणि यशस्वी शेतकरी आहेत. शिवाजी मोरे यांनी आता ऊसाचं पीक घेतलं आणि या ऊसाच्या पिकात असं उत्पन्न काढलं की ते पंचक्रोशीत त्यांचं नाव झालं आणि लोक त्यांना भेटून त्याबद्दल माहिती घेऊ लागले. नमस्कार, आपलं महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण जे आता ऊसाचं पीक घेतलं आणि किती ऊसाचं उत्पन्न काढलं आणि कशा प्रकारे काढलं हे थोडक्यात आपल्याकडून माहिती घेणार आहोत. सांगा. मी शिवाजी दत्तात्रय मोरे, गाव मुक्काम पोस्ट मांडकी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. सर्वप्रथम शेती करताना युवकांना वाटतं आपण शेती हा विषय, शेती केली म्हणजे आपलं नाव कमी होईल, काय होईल, त्यातला काय विषय नसतो. दैवयोगाने जे आपल्याला काम करण्याची ज्या क्षेत्रामध्ये संधी मिळते ते क्षेत्र योग्य समजून त्यामध्ये मन लावून जर ते क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये काम केलं तर आपण यशस्वी हे 100% होणार, यात काय दुमत नाही. तसंच माझी शेती हा माझा आवड आहे, त्यातली त्यात मी सेंद्रिय शेतीचं जास्त म्हणजे आवड आहे मला. त्याच्यामुळे आम्ही बागायत पट्ट्यामध्ये पडतो. मांडकीसारख्या एक प्रगत गावामध्ये, सुजलाम सुफलाम गावामध्ये माझा जन्म झाला, हे मी सर्वप्रथम माझं भाग्य समजतो. त्याच संधीचा मी फायदा घेऊन तीच संधी ईश्वराने आपल्याला दिली की मांडकीसारख्या गावामध्ये आपला जन्म झाला आहे, ज्या गावामध्ये पाण्याची कमतरता नाही, डोक्यावरती वीर डॅम आहे आणि ऊस हुकमी आज म्हणजे नगदी पीक म्हणजे ना ऊसासारखं पीक आमच्या मांडकी गावामध्ये यशस्वीरित्या येतं. पण आता काय झालं, मी आता 2016 पासून शेती करतो. ज्या क्षेत्रामध्ये आता 20 गुंठ्यामध्ये मी जे ऊस पीक लावलं होतं त्या क्षेत्रामध्ये अगोदर 40 टन, नंतर 60 टन, नंतर 75 टन आणि नंतर आता मी 110 टनापर्यंत पोचलो. ह्याचं कारण एकच, सोशल मीडियाचा योग्य वापर. आता संजीवन मानेसारख्या सर आहेत, दत्तात्रय ननवरेसारखे सर आहेत, सुरेश मानेसारखे सर आहेत की ज्यांनी ऊस क्षेत्रामध्ये प्रगती केली, त्या ऊस क्षेत्रावरती संशोधन केलं, ह्या लोकांचं थोडं मार्गदर्शन ऐकलं, स्वतः जाऊन भेटी घेतल्या, त्यांनी जे शेतीमध्ये उपक्रम राबवले ते राबवण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे जरी भांडवल नसलं तरी खचून जाण्याची काय शेतीमध्ये गरज नाही. जसं भांडवल येईल तसं गुंतवायचं. ऊसासारखं नगदी पीक आहे आपल्याकडं, त्याच्यावरती थोडा अभ्यास केला. आणि आता काय झालं, निसर्गात थोडं क्लायमेट खराब झालेलं आहे आपल्याकडं, त्याच्यामुळं पाण्याचा pH वाढलेला आहे, त्याच्यावरती थोडा अभ्यास केला. आणि शेतीला जे आपण रासायनिक तणनाशक खतं वापरून, कीटकनाशकं वापरून शेतीचं जे मुख्य घटक आहे जीवाणू, संजीवन माने सर सतत सांगतात की बाबा रासायनिक खतं तुम्ही नुसती वापरून उपयोग नाही, जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी सेंद्रिय खतं, शेणखत वापरलं पाहिजे, कोंबड खत वापरलं पाहिजे, मळी वापरली पाहिजे. ह्याचा अगोदर आहे ना शेतामध्ये वापर केला पाहिजे. नुसतं रासायनिक खत वापरून शेती होऊ शकत नाही, कारण जीवाणूंची संख्या आपल्याला शेतीला द्यावीच लागणार आहे, त्याशिवाय शेती होऊ शकत नाही. कारण मी एक पोतं जर रासायनिक खत जमिनीमध्ये टाकलं तर जेवढं मला रिझल्ट येतो तेवढं 4 गोण्या टाकून रिझल्ट येत नाही. त्याचं कारण फक्त शेतीमध्ये जीवाणूचा योग्य वापर. जीवाणूबरोबर नैसर्गिकरित्या आता कुठलीच क्रिया होत नाही. तर आहे ना, मग त्यासाठी काय करतो आपण. मला प्रथम सांगा, कोणत्या प्रकारची जीवाणू खतं आपण वापरली आणि त्यांची नावं आणि ते खत कशा पद्धतीने तुम्ही ऊसाला दिलं? आपण आहे ना पूर्वंपार आहे ना आपल्या म्हणजे ह्याच्या सुभाष पाळेकर सर आहे, त्यांचं मी जैविक शेतीवरच्या भाषणं ऐकली. तर ते सांगतात की शेणामधून स्लरी बनवा, स्लरी बनवून आहे ना की स्लरी 7 दिवस आंबून ते जमिनीमध्ये सोडा, त्याच्यामध्ये गाईच्या गोमूत्र, गाई ही आपल्यासाठी आई आहे आणि एका गायीवरती सुभाष पाळेकर सर सांगतात की 10 एकर जमीन आपण करू शकतो. तर आता माझ्याकडे दैवयोगाने आमच्या घरी म्हणजे लोक कमी असल्यामुळं मला काय ते गाय वेळ सांभाळायला मला काय वेळ नव्हता. तर मी काय केलं, एक क्रॉपॉल कंपनीचं जीवाणू खत होतं, त्यामध्ये 8 प्रकारचे जीवाणू होते की ते जमिनीसाठी उपयुक्त होते. रायझोबियम, ॲजोबॅक्टर, अपशिष्ट विरघळणारे जीवाणू, पालाचे जीवाणू, सुपरचे जीवाणू, पोटॅशियम, NPK सगळे जीवाणू त्या एका कॉम्बो पॅकमध्ये मला मिळाले. ती 100 ग्रॅम 200 लिटरच्या ड्रममध्ये 100 ग्रॅम टाकल्यानंतर गूळ आणि 1 किलो गूळ, 2 किलो गूळ आणि 2 लिटर ताक टाकून 8 दिवस जर ठेवलं, 1 नंबर जीवाणूचं 1 लिटरमध्ये आपण कंपनीकडून, कारण शेतकऱ्याला आयतं पाहिजे, ते 1 लिटरमध्ये जे जीवाणू मिळतात ते मी त्याचे 200 लिटर बनवून सोडतो जमिनीला. त्यामुळे माझ्या जमिनीची जेवढी जीवाणूची बोक आहे ती बागवण्याचा मी प्रयत्न केला. आता त्याच्या पुढं अजून सांगतो की
म्हणजे संजीवन माने सरांचं लेक्चर आहे ना, अवश्य मोबाईलवरती ऐका. सोशल मीडियाचा मी सर्वप्रथम सांगतो की जवान मुलं आहेत, आता सगळे शेतकरी युवक आहेत, यांनी सोशल मीडियाचा वापर शेती जरी करत असलं तरी त्या शेतीसाठी योग्य करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी अभ्यास करून हां. तुम्ही या गोष्टी आत्मसात केल्या. हो. हे जे तुमचा खर्च आहे, जीवाणू वगैरे हे जे खत देत होता, किती दिवसातून देत होता? म्हणजे तुमचं जे पीक आहे 1.5 वर्षाचं, किती महिन्याचं पीक असतं ऊस? आणि हा पीक हे तसं मानलं तर 16 महिन्यामध्ये 16 महिन्याचं पीक आहे. 16 महिन्यात ते गेलंच पाहिजे. तर आपल्याला पहिल्या दिवसापासून 16 महिने करायला मिळतात. आणि आपण काय करतो, शेती करत असताना आपण शेतीला आपल्याला समजा 1-2 दिवस पुढे जातील, मागे येतील शेड्यूलनुसार शेती. आता समजा एखाद्याला शेती करायची तर शेड्यूलनुसार शेतीचं करायला गेलं तर शेड्यूलनुसार शेती होऊ शकत नाही. शेतकरी आता शेड्यूल द्या, मोरे तुम्ही मला शेड्यूल द्या. ऊस हे गावतळ पीक आहे आणि ते जंगलामधून आपण आणून त्यावर संशोधन करून ते आपण शेतीसाठी वापरलेलं आहे. त्याच्यामुळं त्याला किती जरी तुम्ही खाद्य दिलं तर ते तुमचं उत्पन्न हे वाढवतंच. म्हणजे ऊसाला 10 फुटव्यापासून 50 फुटव्या पण आपण काढू शकतो. त्यामुळे ते फायद्याचं पीक आहे. आणि सर्वप्रथम की 3.5 फुटची सरी आपण वापरत होतो, ती 3.5 फुटी सरी न वापरता 4.5 फुटापर्यंत आपण सरी काढायला, 4.5 ते 5 फुटापर्यंत सरी काढायला काहीच अडचण नाही. जेवढी सरीची रुंदी तुम्ही वाढवताल तेवढं तुमचं उत्पन्न वाढणार. तुम्हाला रोपाची लागण करत असताना, बियाण्याची लागण करत असताना ते कमी लागल्यामुळं तुमची तिथं शेतकऱ्यांची बचत होती. रोपाची संख्या कमी लागल्यामुळं तुम्हाला रासायनिक खतांचा वापर कमी होतो, ड्रिंचिंग कमी करायला लागतं, फवारण्या कमी करायला लागतं. हे त्यांची आपण फुटवे मेंटेन करून व्यवस्थित उत्पन्न आपलं निघतं. तर सर्वप्रथम आम्ही शेतीमध्ये बदल काय केलं ते सांगतो. तर सर्वप्रथम शेणखत, मळी, कोंबड खत हे आम्ही वापरलं, त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला. आणि सरी काढताना अगोदर 2 वेळा उन्हाळी नांगरट, शेणखत आणि सरीची काकरणी करून सरी 4.5 ते 5 फुटापर्यंत काढली. त्याच्यामध्ये म्हणजे सर्वप्रथम कांडी लागण थांबवून, कांड्याने लॉस म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे वेस्टेज जाऊन ड्रिंचिंगला परत सांधासांधीचा विषय जास्त होतो. त्याच्यामुळे रोप लागण केली तर फायदा हा 100% झाल्याशिवाय राहत नाही. एकरी 5,000 कसे जर डोबळ मानाने लावले तर 5,000 रोपांमध्ये रोप लागण केल्यानंतर 3ऱ्या दिवशी आपल्या जमिनीमध्ये आता सतत ऊसाचं पीक घेतल्यामुळे बागायती बाग आहे, त्यामुळे किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे उगवण क्षमता कमी होते, गवताळ वाढीचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे 3ऱ्या दिवशी आपण ड्रिंचिंग, लेसंटा किंवा कीटकनाशक कुठलं घेतलं तरी चालेल. बुरशीनाशक घेऊन आणि त्यामध्ये पांढऱ्या मुळ्यांची वाढ करायसाठी ह्युमिक ॲसिड घेऊन नंतर त्याची ड्रिंचिंग आपण 3ऱ्या दिवशी करतो. 10व्या दिवशी 1261 आणि हे 1261 असं किंवा 1919 जरी वापरलं फुटीसाठी त्याचा मॅग्नेशियम हे घेऊन आपण ड्रिंचिंग करतो 10 दिवसांनी. त्याच्यानंतर 1261 आणि ते कंटिन्यू ड्रिंचिंग केल्यानंतर फुटवे चांगले निघतात, फुटव्यांची वाढ चांगले 3 ते 4 ड्रिंचिंग करायच्या. 40 नंतर 30 दिवसानंतर पहिली फवारणी त्यासाठी 1261 कीटकनाशक घेऊन आपण करतो. त्याच्यानंतर 40 दिवसानंतर बाळबांधणी किंवा आपण कुदळीच्या साहाय्याने चर घेऊन सुद्धा दाणेदार खतं आपण दिली तरी चालतात. त्याचा फायदा असो फुटीला याला आपला फायदा चांगला होतो. ऊसाची बांधणी आपण 1.5 वर्षात म्हणजे 16 महिन्याच्या पिकात किती वेळा केली? एक चर घेऊन त्या रासायनिक खत दिलं म्हणजे मान्य नाही, आपण थोडी बघलेला माती लागते त्याची. आणि नंतर 2 वेळा चाळणी केली आणि दुसऱ्या चाळणीच्या वेळेस डायरेक्ट बेसळ डोस देऊन बांधणी केली मी त्याच्यात. आणि कमीत कमी ना 3 डोस बेसळ डोसचे हे झालेच पाहिजेत पिकासाठी, ऊस पिकासाठी. कारण ते खादाड पीक आहे, त्याला खत पाणी नाही मिळालं ते वाढत नाही. आणि तुम्ही 1 रुपया खर्च केला तर निश्चितपणे त्याच्यातून 10 रुपये आपल्याला मिळतात. हे कुठंतरी क्लिक करून ठेवलं तर माणूस खर्च करतो. आणि बांधणीला बेसळ डोस दिल्यानंतर लोक काय करतात, आणि महत्त्वाचं म्हणजे ऊस पिकामध्ये संजीवकाच्या फवारण्या होणं गरजेचं आहे. कारण संजीवक न फवारल्यामुळं ते पिकाची पानाची रुंदी वाढते, त्याच्या पेशी वाढतात, त्याचं अन्न ग्रहण करण्याची क्षमता वाढते. ज्या झाडाचं पान मोठं, ज्या झाडाचं पान सदृढ तो वृक्ष सदृढ ही उक्ती आपल्याला माहितीच आहे. सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती आपलं अन्न तयार करतात. त्याच्यामुळं झाडाचं प्रथमतः शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या झाडाच्या पानाची रुंदी, ऊस असो कुठला असतो, कुठल्याही पिकाची पानाची रुंदी वाढली की आपलं अॅमिनो ॲसिड वगैरे फवारणी केली की त्याची रुंदी वाढते. आणि सर्वप्रथम 6B IBGA या संजीवकांचा वापर हा करण्याची आत्ता गरजच आहे. ह्या संजीवकांचा वापर
ड्रिंचिंग, वॉटर सोलेबलचा खर्च आणि सेंद्रिय खत, जीवाणू खत, केरनचं जीवाणू खत पण ओरिकेन म्हणून मिळतंय, त्याचाही चांगला रिझल्ट आहे. जर डायरेक्ट शेतकऱ्यांना सोडायचं झालं केरनचं ओरिकेन हे एक नंबर आहे, त्याचा रिझल्ट चांगले आहेत, फुटवे चांगले निघतात, साईज वाढते, पेरांची लांबी वाढते, त्याने जीवाणू डेव्हलप होतात. आणि प्लस पॉईंटमध्ये की आपल्या शेतकऱ्यांची चूक काय होते की आपण बांधणीपर्यंत 6 महिन्यापर्यंत ऊसाला खर्च करतो आणि पुढचे 10 महिने ऊसाला 1 रुपयाही खर्च करत नाही, नुसतं भिजवत राहतो. तुम्ही सांगा, आज एक टाइम आपण जेवलो नाही तर आपल्याला दुपारी झोप येत नाही किंवा संध्याकाळी झोप येत नाही. आणि पिकाला 6 महिने पीक कसं काय वाढ होईल त्याची, त्याला खाद्य टप्प्याटप्प्याने दिलंच पाहिजे. 05234 पोटॅश, तुमचं फॉस्फरिक ॲसिड, परत तुमचं 0044, कॅल्शियम बोरोनाईट, कॅल्शियम नॅट्रॅक, हे आहे ना तुमचे वेळोवेळी टप्प्याटप्प्याने हे ऊसाला ऊस बांधणीनंतर वॉटर सोलेबल खतं ही सुटलीच पाहिजेत. आणि सुटल्यानंतर जे वरचं 30-40 टन उत्पन्न आहे ते तुमचं वाढल्याशिवाय राहणार नाही, कारण 6 महिने कुठलंही पीक वाढू शकत नाही खाद्याशिवाय. ही जी आता तुम्ही लागण केली, कोणत्या महिन्यातली लागण होती आणि ही लागण टिपरे लागण होती का रोपाची लागण होती? मी 15/6/2022 साली ही लागण केलेली होती आणि माझी तोड 7/1/2024 मला तोड बसली. जरा थोडा ऊस फुटायला लेटच झाला, तरी पण मला जीवाणू खतं वापरल्यामुळे माझं कणीस कुठलंही कमी झालं नाही. आणि जीवाणू खतं वापरल्यामुळे त्याचा फायदा काय होतो, तुमच्या ऊसाला तुरे लवकर येत नाहीत आणि ऊस जरी तुटला आणि 2 दिवस जरी न्यायला उशीर झाला तरी जीवाणू खतं वापरल्यामुळे त्याचं वजन कुठेही लॉस येत नाही. एवढा आम्ही बारकाईने त्याचा अभ्यास केलाय. ऊसाचं कोणत्या जातीचं बी आपण वापरलं होतं आणि रोप होते ते टिपरे लागण होते? तर आपण टिपरे लागण प्रथमतः सांगताना सांगितलं की टिपरे लागण केल्यानंतर खर्च जादा होतो, सांधायला वेस्टेज 2-3 वेळा सांधाय वेस्टेज वेळ जातो, ते परत ते नंतर फुटलेल्यांची ग्रोथ तेवढी होत नाही. का रोप लागण केल्यानंतर रोप लागण एकही सांधायला लागत नाही, सगळं पीक येतं. मी सर्व 86-032ची रोप लागण केली आणि त्याचा फायदा मला चांगला झाला. आता मी जी लागण केली त्या ऊसाची जास्तीत जास्त उंची किती होती, म्हणजे लांबी किती होती ऊस पीक तुमचं तोडायला आल्यानंतर, आणि किती टनेज तुम्ही काढलं, किती एकर क्षेत्र होतं? तर माझं सर्वप्रथम आहे ना 20 गुंठे आहे, 40 गुंठे क्षेत्र होतं. 40 गुंठ्यामध्ये 5086-032ची मी रोप लागण केली होती आणि त्याच्यामध्ये माझ्या ऊसाला 48 ते 50 कांड्या होत्या ऊसाला. 3 तुकडे आरामशीर माझे होत होते आणि त्याच्यामुळं मला आहे ना पहिलं उत्पन्न त्याच क्षेत्रामध्ये 40 गुंठ्यामध्ये 75 टन मला उत्पन्न याच्या अगोदर हायेस्ट गावला होता. पण यंदा मी व्यवस्थित नियोजन करून चांगले मार्गदर्शन सोशल मीडियाच्या मार्फत मिळवून स्वतः संजीवन माने सरांची लेक्चर ऐकून मला आज फायदा माझा जवळ 40 ते 45 टनाने माझा फायदा झाला. मी 40 गुंठ्यामध्ये 110 टनापर्यंत छाती टोकपणे पोहोचलोय आणि माझं पुढचं टार्गेट 130-140 काढल्याशिवाय मी राहणार नाही. आपल्यासोबत आणखी गावातील एक प्रगत शेतकरीच आहेत, आता त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात. त्यांनी मोऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन आता शेती करायला सुरुवात केलेली आहे. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. काय नाव? नमस्ते, मी तेजपाल सनस. प्रथमतः महासंघर्ष न्यूज आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल गणेश जगतापांचे आभार मानतो. आणि आमचे सहकारी मित्र शिवाजी मोरे यांनी एकरी 110 टन उत्पादन 86-032 या जातीचे 110 टन उत्पादन घेतले, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आमचे मित्र शिवाजी मोरे यांनी 110 टन उत्पादन घेतलं, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पण शेतीमध्ये एक अग्रेसर असं उत्पन्न काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. प्रथम आम्ही शेती करत असताना 265 असेल, 86-032 असेल याची टिपरी लागण करत होतो. परंतु मोरे यांच्या सतत संपर्कात आल्यानंतर किंवा चौकामध्ये बसल्यानंतर त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं की तुम्ही त्या पद्धतीने शेती करण्यापेक्षा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सांगतो त्या पद्धतीने शेती करा, तुम्हाला लई नाही ते 10 ते 20% उत्पादनात वाढ झालेली दिसेल. त्यामुळे मी यावर्षी त्यांच्याबरोबर राहून आम्ही एक 2 वेळा सांगलीला पण गेलो होतो, रोपं असतील पाण्यासाठी किंवा शेतीचे प्लॉट पाण्यासाठी. त्यानंतर मी पण 86-032 रोप लागण करण्याचा निर्णय घेतला आणि माझी आता 1.5 एकर 86-032 रोपाची लागण आहे. मोरे यांनी वेळोवेळी सांगितलं ड्रिंचिंग कसं करायचं, फवारणी कशी करायची. तसेच आमच्या गावातील आमचे दुसरे सहकारी आहेत शेतकरी
सेवा केंद्राचे महादेव जगताप यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं, परंतु ते रासायनिक त्यांचं खताचा पुरवठा करतात. परंतु शिवाजी मोरे जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय या तिन्हींचा संगम घालून या ठिकाणी शेती करत आहेत. आणि त्यांनी भरघोस असं उत्पन्न त्यांच्या शेतातून घेतलेलं आहे. खरंच मांडकीच्या नावलौकात मोरे यांनी मोठी भर हे उत्पादन घेऊन टाकलेलं आहे. आणि सोमेश्वर कारखाना असेल, अभिमान वाटतो की आपला सहकारी असेल, तो मित्र असेल, त्यांनी आपल्या कारखान्याला 110 टन ऊस घालून मोलाचं असं सहकार्य लागलं. आणि त्याचबरोबर इतर मित्रांनाही ते वेळोवेळी मार्गदर्शन करून उत्पादन कसे काढावे, शेती कशी करावी याचं वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आपल्यासोबत ज्यांनी यांचा मोरेंचा ऊस तोडीसाठी काम केलं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने ते पीक होतं ऊस तोड करत असताना. काय नाव आपलं? जगताप राजेंद्र. आपण ह्यांची ऊस तोड करत असताना आपल्याला त्या पिकात इतर पिकांपेक्षा काय जाणवलं असं वेगळं? इतर पिकापेक्षा ऊसाची लांबी किंवा कांद्याचे टिपगरीमध्ये ही वजन कसं होतं ऊसाचं त्यांचं? वजन जास्त होतं. बाकीच्या वजन ऊसापेक्षा बाकीच्या वजन वजन सरासरी 2 किलो बघतो. जवळजवळ 3-3.5 किलो एक ऊस बघतो. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. पाचट हे जाळलं जातं आणि त्या जाळण्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतानाही पाहायला मिळतं. दिल्लीचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे पराली ज्वलनाचा. तसंच आपणही इथे ऊसाचं मोठ्या प्रमाणात पाचट म्हणजे तयार होत असतं ऊस तोडल्यानंतर. मग या पाचटाचं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय मार्गदर्शन कराल? पाचट हे प्रथमतः जाळणे हे चुकीचंच आहे. त्याच्यामुळं प्रदूषण होतं आणि प्रदूषण होण्यापेक्षा जी जीवनसाखळी आहे आपल्या जमिनीमधली तिचा ऱ्हास होतो. कारण आगी पुढं कुठलंच काय टिकत नाही, ते लोप पावते. जीवाणूंची घट होती त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पाचट न कुजवल्याचा फायदा काय होतो की आपल्याला आता दुष्काळाची सावट आहे यंदा. पाचट राखल्यामुळं जमिनीची ओल टिकून राहते आणि म्हणजे पाचट कुजवणारे जीवाणू ते जमिनीमध्ये असल्यामुळे ते कुजलं जातात आणि सेंद्रिय कर्ब जास्त असल्यामुळं ते जीवाणूंची वाढ फास्ट होते. त्याचा फायदा आपल्याला 101% कुठलं पीक असलं तरी फायदा होतो. आपल्यासोबत एक तरुण शेतकरीच आहेत, तर यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीने शेती केली पाहिजे. काय वाटतं आपल्याला? शेतीकडे तरुण हा दुर्लक्षित होताना कुठेतरी पाहायला मिळत आहे. नोकरी व्यवसाय यातच गुंतून पडत आहे आणि शेतीला पाणी असूनही प्रगत शेती करताना कुठेतरी तरुण पाहायला मिळत नाही. आपण शेती करतात, काय सांगाल तरुणांना? शेती करताना महत्त्वाचं म्हणजे आपल्या मांडकी गावामध्ये पाणी जास्त प्रमाणात दिलं जातं. दुसरी गोष्ट योग्य नियोजन नाही खताचं प्रत्येक डोस देताना आपण माती आड दिला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की रोप लागण करताना 4.5x2 वरती रोप लागण झाली पाहिजे. हे 3 ते 4 नियम जर पाळले तर आपण नक्कीच 100 क्रॉस टनेज करू शकतो. आणि मागील वर्षी मी शिवाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माझा पण 97 टनापर्यंत ॲव्हरेज गेलेले आहे. आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही दोघं सहकारी मित्र, आम्ही दोघं संजीव मांडे दादा आणि दत्तात्रय नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेती करत आहे. आणि आमचे जीवन मांडकी गट ऑफिसचे चंद्रकांत गायकवाड साहेब यांचं पण मोलाचं मार्गदर्शन आम्हाला आता भेटत आहे. त्यांच्या बी मनापासून मी आभार मानतो. हुमणी हा एक सर्वात भयंकर असा शेतासाठी रोग आहे. मग या हुमणीमुळे काय होतं, पूर्ण पीक नष्ट केलं जातं त्या किडीमुळं. तर त्याच्यासाठी काय उपाययोजना आपण केली होती? सर्वप्रथम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आम्ही मॅटरायझेने जीवाणूखत सोडलं, सूत्रकृमी सोडली. पण आता काय झाले आमच्याकडे म्हणजे काळाची गरज आहे की गट शेती करणे. शेतीमध्ये काय होतं अजून समजा हुमणी जर रोग हा कठीणच आहे. म्हणजे आमच्यासाठी पण आहे. आमच्याकडे आमचे पूर्वपार वडील 3 पिकं ऊसाची घेत होती. पण या हुमणी या आळीमुळे काय होते की 6 बांधणीपर्यंत जूनपर्यंत बांधणीपर्यंत आहे ना ऊस खोडवा पीक पण चांगले येते. पण त्याचं काय होतं की हुमणी या टायमिंगला पहिला पाऊस झाला की भुंगेरी जमिनीतून बाहेर पडतात. 10 इंच खाली असतात ते भुंग्यामध्ये रूपांतर होऊन बाहेर पडतात. ते लिंबाचा असे 12 प्रकारच्या बोरीचा बाबळीचा पाला खाऊन ते अंडे घालतात. हे शेतकऱ्यांना अजून माहिती नाही बरेचसे. तर त्याला बरेचसे उपाययोजना आहेत की झाडावरती फवारणी करणे किंवा प्रकाश सापळे तयार करणे.